विशाल जगन्नाथ केदारी. मी मूळचा वानवडीचा आहे, पण हडपसरला गेली 20 वर्ष झाले स्थायिक. याची सुरुवात म्हणजे की गेली 5 वर्ष झालं मला ही आळंदी संस्थान असेल, देऊ संस्थान असेल, यांच्याकडून संधी मिळते. त्याचे जे फुलवाले आहेत त्या फुलवाल्यांकडून मला ही सेवा मिळते की मी ती काम करत आहे. ॲक्च्युली माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा जो रथ आहे फुलांनी सजवलेला, त्याची जी फुलांची जी सजावट आहे ती रोजच्या रोज चेंज होत असते. म्हणजे रोज मार्केट यार्डला पुण्याला यायचं, तिकडची फुलं घ्यायची आणि ती रथाला सजवायची. या कामासाठी कमीत कमी 15 ते 20 माणसं काम करत असतात डेली वारी काळामध्ये. ज्यावेळेस आळंदीहून किंवा देहूवरून प्रस्थान होतं त्यानंतर आळंदीचे जे माजी नगराध्यक्ष जे होते नानासाहेब कैलासवासी नानासाहेब गरुड, ही गेली 42 वर्ष ही सेवा आळंदी ते पंढरपूर देत होते फुलांची सजावटसाठी. तर ती फुलांच्या सजावटीत कुठंतरी माऊलींचा चेहरा दिसावा, कुठंतरी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा चेहरा दिसावा, ही माझी खूप दिवसापासून इच्छा होती की वारी काळामध्ये आपल्याकडून काहीतरी योगदान झालं पाहिजे, असं कुठंतरी सेवा मिळावी. आता वारी सोहळ्यामध्ये हा जो पालखी सोहळा आहे, गेली 750-800 वर्ष हा पालखी सोहळा चालू आहे. या वारी सोहळ्यामध्ये लाखो लोक म्हणजे करोडपती माणसंही खूप मोठं योगदान देतात. आता आपण काही इतकं श्रीमंत नाही, पण आपण एक पेंटिंग रूपे काहीतरी सेवेला दिलं तर ते माऊलींच्या रथाला पेंटिंग लागते, आपलं जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रथाला पेंटिंग लागते. तर त्यात मला ते खूप आनंद आहे. जे एक पेंटिंग करायला साधारण 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. हे सगळं वॉटरप्रूफ MDF प्लाऊडवरती केलेलं असतं. यावर्षी मी 2-3 लेअरमध्ये हे काम केलेलं आहे आणि हे सगळं वॉटरप्रूफ ॲक्रिलिक कलरमध्ये काम केलेलं आहे की जे पाऊस आला, पालखी ज्यावेळेस निघते तर त्यावेळेस पाऊस आला तर ते पावसामध्ये भिजू नये यासाठी त्याची दक्षता घेतलेली आहे. आणि फुलांच्या सजावटीमध्ये त्याचं एक वेगळं आता रूप छान दिसायला लागलेलं आहे. आणि आता सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुकवरती जितक्या बी व्हिडिओ व्हायरल होतात आहेत आता गेल्या 4-5 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहताल की माऊलींच्या आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रथावरती जे पेंटिंग लागलेलं आहे ते सर्व मी आत्तापर्यंत करून गेले आहे. आणि या कामासाठी मी कुठलाही मोबदला घेत नाही. तसं हे पेंटिंग बनवायला गेलं एका पेंटिंगला साधारण मटेरियल सहित आणि मजुरी साधारण 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो. पण हे एक मी माऊलींची व जगद्गुरू तुकाराम महाराजांची सेवा म्हणून ही मी दरवर्षी ही सेवा यापुढेही करणार आहे. खूप मोठं भाग्य आहे. मी गेली 17 वर्ष यापूर्वी वारी केलेली आहे आणि वारी सोहळ्यातला हा आनंद वेगळा आहे. आता वारी सोहळ्यामध्ये नवनवीन युवक युवती सगळे सहभागी होतात. मला सर्वांना सांगायचा हाच एक संदेश आहे की सर्वांनी वारीमध्ये एक दिवस का होईना आलं. मी स्वतः वारकरी आहे. काय ज्ञानेश्वरी वाचली? ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. खूप भारी वाटलं. ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवीमध्ये इतकं छान माऊलींनी वर्णन केलेलं आहे पूर्ण आयुष्याचं. ज्ञानेश्वरी म्हणजे हे भगवद्गीतेवरती टीका केलेला हा प्राकृत ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी माऊलींनी इतकी जबरदस्त लिहिलेली आहे की त्यात माणसाचं त्याचं सगळं आयुष्याचं सार निघून जातं. आणि त्याचप्रमाणे तुकाराम गाथा जी आहे त्यामध्ये वैराग्य आहे. माणसाला कुटुंबाविषयी आपलं कुणी नाही या जगामध्ये, आपण एकटं आलो एकटं जायचं आहे, पण जाण्यापूर्वी काहीतरी आपलं एक चांगलं काम करून जायचं, हीच तुकाराम महाराजांनी माऊलींनी आपल्याला ग्रंथामधून दाखवून दिलेलं आहे. खूप मोठं स्थान आहे. म्हणजे या आत्तापर्यंत मी खूप मोठी कामं केलेली आहेत, पण हे जे काम आहे माझ्यासाठी की पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी या कामाला 1 महिना अगोदर मी सुरुवात करतो आणि वेगवेगळे पेंटिंग हे तयार करायचे असतात. आणि दरवर्षी आता यापुढेही सर्व वारकऱ्यांना म्हणा किंवा भाविकांना म्हणा माऊलींचे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वेगवेगळे फोटोज पाहता येतील असे मी प्रयत्न करणार आहे. आणि हा म्हणजे खूप मोठा आनंद आहे. हे याचं सुख कशातच नाही आहे. म्हणजे किती पैसे दिले ना त्याचं तेवढं ते मोल नाही आहे. आज आपली कला आज अख्ख्या पालखी सोहळ्याला आपली कुठंतरी कारणी लागली, त्याचं मला आयुष्याचं खूप मोठं सार्थक झाल्यागत वाटतं. माझं शिक्षण फक्त 10वी झालेलं आहे. मी ॲक्च्युली वानवडीत असताना म्हणजे माझं लहानपणापासून परिस्थिती एवढी नव्हती, पण पुढं शिकू शकलो नाही. पण मग शिकू शकलो नाही त्याची मनामध्ये मी सल बाळगली नाही. वेगवेगळ्या कला शिकत गेलो, काम करत गेलो. काम करता करता रांगोळी असेल किंवा पेंटिंग काम असेल, या करता करता आज मी कम्प्युटराईज सगळे सॉफ्टवेअर वगैरे सर्व चालवतो. म्हणजे मी सगळं असं ऑनलाईनच बसून आता शिकलेलो आहे. पण म्हणजे इवन मी मुंबईलाही कामाला होतो. ND स्टुडिओमध्ये मी नितीन देसाईंच्या हाताखाली मी काम केलेलं आहे.